बोला. मी आज शिवसेना तालुका प्रमुख आहे मायाच्या धाराशिव येथे. आज निवेदन दिलेलं आहे की नसरापूर येथे जी अत्यंत वाईट घटना घडलेली आहे त्याबद्दल असं निवेदन दिलेलं आहे सरकारनं की लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा देऊन त्याला जनतेच्या समोर फाशी शिक्षा द्यावी ही आमची तळमळची इच्छा. यामुळे जरा गुन्हेगाराला जरा ह्याच्यावर जबर बसेल ही आमची विनंती. सत्य तुमची सरकार आहे, सरकार असताना तुम्ही निवेदन देता? आम्ही निवेदन दिलंय म्हणजे आम्ही फक्त त्यांना विनंती म्हणून दिलेलं आहे, त्या विरोधात वगैरे काही केलेलं नाही आहे. म्हणजे आता विनंती म्हणून निवेदन आहे आमचं. माझं नाव कांता शिंदे, मी धाराशिवमध्येच राहते. एकल महिला संघटनेची मी कार्यकर्ती आहे. एकल महिला संघटनेचं काम पूर्ण मराठवाड्यामध्ये चालतं. 4 जिल्हे 11 तालुके 420 गावांमध्ये 22,000 महिलांसोबत काम आहे. या महिलांसोबत रोजगार, शिक्षण, संरक्षण, आरोग्य, शासकीय योजना व महिला संपत्ती अधिकार या मुद्द्याला धरून एकल महिला संघटना काम करते. तसेच महिलांवर जे काही हिंसा होते त्या हिंसा कुठेतरी थांबली पाहिजे यावर पण एकल महिला संघटना काम करते. आज सध्या पुण्यामध्ये खूप वाईट घटना घडली. 4 वर्षाच्या मुलीवर 65 वर्षाच्या माणसानं बलात्कार करून त्या मुलींना शेणाच्या गवऱ्याखाली झाकून ठेवलं. तर हे अत्यंत वाईट कृत्य केलेलं आहे. तर अशीच जर मानसिक विकृती जर दिवसेंदिवस वाढत चालली तर समाजामध्ये मुलींना, महिलांना वागणं मुश्किल होईल. त्यासाठी आता आम्ही सध्या धाराशिव कलेक्टर ऑफिस येथे येऊन आम्ही एकल महिला संघटनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे की मारेकऱ्यांना तात्काळ शिक्षा मिळावी, त्याला फाशीची शिक्षा व्हावी. कारण हे कुठवर सहन करायचं, कारण समाजामध्ये मुलींचं प्रमाण खूप कमी व्हायला लागले दिवसेंदिवस. आज खेडोपाडी अक्षरशः 30-35 मुलं त्यांना लग्नासाठी मुली मिळणार त्या आणि आहेत मुली तर त्यांच्यावर अशा पद्धतीनं बलात्कार किंवा छेडछाड ह्या घटना खूप वाढत लागल्या. ह्या घटना कुठंतरी थांबायला पाहिजे असं म्हणून आम्ही एकल महिला